तेथे साने थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतिया परी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. समचरण सरोजम सांद्र नीला बुधाभम जगननीत पानिम मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलास्यं विठ्ठलं चिंतयामि. तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका. पै भक्ती मी एकी जाणे येथे साने तोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतिया परी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता सादर केलेली उभी अखिल गुणनिधान पांडुरंग प्राण संजीवन कैवल्य तेजनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील 395व्या क्रमांकाची ओवी. ओवीचा जर असे जर पाहायला गेला तर भक्तीमध्ये इफेक्ट कमी करण्याचा भक्तीमध्ये लहान मोठा असा कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाही. आणि ती भक्ती करणारे ज्या भगवंताची भक्ती करणार होत त्या भक्ती करणाऱ्यांमध्ये आपण सुद्धा एक कोणतरी पाहुणे होतो. असा सरळ सरळ ओवी चालत. सेवेकरता घेतलेली ओवी ज्ञानोबारायांची. ज्ञानोबाराया ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अनेक दृष्टांत देऊन नवे नवे अनेक कथा सांगून आपल्याच निसर्गाशी ज्या निगडीत गोष्टी आहेत त्यांचा उल्लेख ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. डॉक्टर न्यायमूर्ती रानडे ज्ञानेश्वरी बद्दल विवचन करत असताना म्हणतायत ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबारायांची मानसकन्या आहे. काय मानसकन्या हो. आणि त्या कन्येचं सालंकृत कन्यादान करत असताना ज्ञानोबारायांनी त्यामध्ये विविध दृष्टांत दिलेले ते दृष्टांत म्हणजे ज्ञानेश्वरीला घातलेले अलंकारच म्हणावे लागतील. हो एवढंच नाही तर ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं सालंकृत कन्यादान करत असताना दृष्टांत रूपी अलंकार घातलेच पण शिवाय त्या कन्येला अनेक विविध पद्धतीने ज्या साधक जो तिचा पती आहे त्याला वाचण्याकरता अनेक पद्धतीने तिची सजावट केलेली आहे. त्याच्यामध्ये दृष्टांत भरलेले, त्याच्यामध्ये सिद्धांत भरलेले, त्याच्यामध्ये अनेक ग्रंथांचं सार ज्ञानेश्वरीमध्ये जी ज्ञानोबारायांनी टीका गीतेवर केलेली आहे ती पूर्ण अभ्यास पूर्ण केलेली आहे असं रानडेंचं मत आहे. ज्या ज्ञानोबारायांनी समाजाचा आघात सोसला. समाजाने ज्ञानोबारायांना किती त्रास दिला आपल्याला सर्वांना ज्ञात असेल. मी ते सांगण्याची गरज नाही. पण अशा परिस्थितीत सुद्धा ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा भावार्थ दीपिका सारखा हरिपाठा सारखा ग्रंथ आपल्या सारख्या साधकांकरता उपलब्ध करून दिला. ही ज्ञानोबारायांची श्रीमंतीच म्हणावी लागेल. हो ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी आपल्याकरता सोपी करून सांगितली. तसं गीता तत्व आज सुद्धा समाजामध्ये उपलब्ध आहे. हो अनेक गीतेचे ग्रंथ आहेत. अनेक भाष्यकारांनी गीतेवर टीका केलेली आहे. शंकराचार्यांनी गीतेवर टीका केलेली आहे. पण ज्ञानोबारायांनी सुद्धा गीतेवर टीका केली. आठवले शास्त्रींनी सुद्धा गीतेवर टीका केली. पण जगामध्ये ज्ञानोबारायांनी जी टीका केली ती सर्वश्रुत मानण्यात आली आणि तीच आपल्यासमोर ज्ञानेश्वरीच्या रूपाने याच्या आधी भावार्थ दीपिका म्हणून प्रसिद्ध होती. आता ती ज्ञानेश्वरी नावाने प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरी या शब्दाचा जर अर्थ आपण पाहिला तर ज्ञान अधिक ईश्वर यांचा संगम ज्या ठिकाणी ती ज्ञानेश्वरी. ज्याच्यामध्ये ईश्वराचा अंश आहे ती ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानोबा आपल्याशी बोलतायत. पै भक्ती मी एके जाणे येथे साने थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतिया परी. म्हणजे भक्ती म्हणजे काय.
भक्ती या शब्दाचा जर अर्थ जर आपण पाहायला गेला तर देवापर्यंत जाण्याचं साधन, या जीवाचं देवापर्यंत जाण्याचं साधन म्हणजे भक्ती आहे. हो. ती भक्ती त्रेतायुगात केली, द्वापार युगात केली, कृतयुगात केली आणि कलियुगात सुद्धा चालू आहे. हो. द्वापार युगात तिचं रूप वेगळं होतं, त्रेतायुगात तिचं रूप वेगळं होतं, कृतयुगात तिचं रूप वेगळं होतं आणि कलियुगात मात्र तिचं रूप वेगळं आहे. हो. ती भक्ती ज्ञानोबारे आपल्याला सांगता येतं. मग भक्ती करायची नेमकी कोणाची? भक्ती सांगितली, भक्ती करायची कोणाची? तर भक्ती देवाची करायची. पण तो देव कोणता? कबीर महाराज सुंदर म्हणतात, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. म्हणजे अशा त्या देवाचं रूप तरी कोणतं आहे? देवाचं रूप कोणाला सांगता येणार नाही. आपल्या समोर जी मूर्ती आहे, आपण जी मूर्ती पाहतो, आपण ज्याला देवाचं स्वरूप मानतो, तसा देव नाहीच. म्हणले महाराज तुम्ही काय गांजा बिंजा फुकून आलेत की काय? आम्ही रोज त्या देवाची पूजा करतो, आम्ही त्या देवाचं नित्य नामस्मरण करतो, आम्ही त्याला गंध लावतो आणि तुम्ही म्हणता तो देवच नाही. तसं नाही बाबांनो. देवाचं रूप वेगळं आहे. त्याला आकार नाही, त्याला हात नाही, त्याला पाय नाही, अशा पद्धतीचा देव आहे. तो देव कशा स्वरूपाने पाहिला जाईल? तर त्याला महाराज आत्मस्वरूपाने, त्याला आत्मदृष्टीने त्याला पाहावा लागतो आणि त्या आत्मदृष्टीने त्याला पाहिल्यानंतर महाराज त्याचं रूप आपल्याला दिसत नाही. आपण जो पाहतोय तो कोणातरी संतांच्या कल्पनेतून निर्माण झालेला आहे. जसा त्याला आकार प्राप्त झाला, जसं आपण म्हगितलं विठ्ठल कमरेवर हात देऊ नये, समचरण आहे, असा आपण तो विठ्ठलाला म्हणून त्याला विठ्ठल नाव दिलं. मारुतीरायाला शेपटी आहे म्हणून आपण त्याला मारुतीराय म्हणलं. रामाच्या हातामध्ये धनुष्य. हे सर्व कल्पनेचे देव येतं. परंतु आत्मस्वरूपाने जर पाहिलं तर आत्मस्वरूपाने नामस्मरणाची एक उच्च कोटी आहे. नामस्मरणामध्ये जसं आपण नामस्मरण करतो तसं आपल्या शरीरामध्ये 7 प्रकारचे चक्र येतात. ते 7 प्रकारचे चक्र जागृत झाल्यानंतर, ते 7 प्रकारचे चक्र जागृत झाल्यानंतर महाराज ब्रह्मरंध्रामध्ये त्या देवाची अनुभूती येते. त्या देवाची भक्ती आपल्याला करायला सांगितले. त्या नाभी कमलामध्ये 3.5 हाताचे वेटोळे घालून एक शक्ती बसलेली आहे आणि ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो, नामस्मरणाची एक पात्रता झाल्यानंतर किंवा एक कोटी झाल्यानंतर ती महाराज ती जी सुप्त शरीरामध्ये बसलेली शक्ती ती जागृत होते आणि ती 3.5 हाताला शरीराला वेटोळे घालत महाराज ती ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचते आणि मग त्या देवाची अनुभूती येते आणि मग तो देवाची भक्ती आपण करायची. मग तो देव कोणता? की ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, असा तो देव. त्या देवाची भक्ती ज्ञानोबारायांनी करायला सांगितले. मग ती भक्ती करायची कशा करता? भक्ती करायची कशा करता? तर भक्ती या जीवाला सुख मिळवण्याकरता भक्ती करायची. तसं जर पाहायला गेलं तर आपण सुखी आहेत का? आपण सुखी नाही तर राजा सुखी आहे, ज्यांच्याकडे पद आहेत ती सुखी आहेत, ज्यांच्याकडे श्रीमंती आहेत ते सुखी आहेत का? यांचा सगळ्यांचा विचार करायला गेलात तर कोणी सुखी नाही. प्रपंचात असणारे सुखी आहेत, प्रपंचात नसणारे सुखी आहेत. मग सुखी कोण आहे? जगामध्ये सुखी कोणीच नाही. कबीर महाराजांचाच एक दुआ आहे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळेच दुःखी आहेत. प्रत्येकाला विचारा, तुमच्या सोबत असलेला तुमचा जवळचा मित्र आहे, तो खूप श्रीमंत आहे, त्याला विचारून पहा, बाबा तुम्ही सुखी आहेत का? तो म्हणेल नाही रे बाबा, पैसा आहे, हाडका आहे, राहायला चांगली जागा आहे, बंगला आहे, म्हणेल तिथं लगेच गाडी, लगेच पोरांनी लगेच गाडी बाहेर ठेवलेलीच आहे, ज्या ठिकाणी जाता येईल त्या ठिकाणी मला जाता येतं. हो, इतका सुखी आहे. परंतु अंथरुणावर गेल्यानंतर झोप लागत नाही. सुखी म्हणता येईल का? महाराज श्रीमंत लोकांना गोळ्या घ्याव्या लागतात. कशा करता? झोप येण्याकरता. मग या जगामध्ये कोणी जरी म्हटलं सुखी कोणीच नाही. सुनेला वाटतं सासू सुखी आहे, सुनेला वाटतं सासू सुखी आहे, पण सासू सुखी आहे का?
ती दुसऱ्या बाईकडे जाऊन चर्चा करणारच का माझी सून माझ्याबरोबर अशी वागते, ती पण सुखी नाही. ज्यांना लेकर आहेत त्यांना ते, ज्याला लेकर नाहीत, माफी मागून बोलतो, ज्याला लेकर नाहीत तिला वाटतं लेकरावाली सुखी आहे, ती सुद्धा सुखी नाही. आणि जिला लेकर आहेत ती म्हणते जिला लेकर नाही ती सुखी आहे, ती पण सुखी नाही. समाजामध्ये प्रत्येक माणूस दुःखी आहे. मग ते दुःखी माणसाला सुखरूप होण्याकरता एकच गोष्ट करावी लागेल, ते म्हणजे भक्ती. पै भक्ती मी एकी जाणे. मग भक्ती केल्यानंतर महाराज सुख मिळतच. कशावर न सांगता महाराज, गवळणींनी कृष्णाची भक्ती केली, गवळणींनी कृष्णाची भक्ती केली. त्यांनी भक्ती का केली? तर महाराज त्यांना सुख वाटलं म्हणून कृष्णाची भक्ती केली ना त्यांनी. मग देवाची भक्ती कशा करता करावी की आपण आपल्या या जीवनामध्ये मानवी देह तसा मिळत नाही. प्रत्येक जीवाला एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहीचा. माणसाला सहज मनुष्य जन्म प्राप्त होत नाही, तर त्याकरता प्रत्येक योनीतून एक एक कोटी फेऱ्या मारावा लागतो आणि मग माणसाला मनुष्य देह प्राप्त होतो. आणि मग महाराज मनुष्य देहाला प्राप्त झालेला जीव महाराज या परमार्थात येतोच असं नाही. आपण जर आपल्या सभोवताली जर पाहिलात तर महाराज प्रत्येक जीव हा परमार्थ करतोच असं नाही. महाराज काही काही लोक तर खुशाल सांगतात आमच्या गळ्यात माळ नाही पण आमच्या आतून परमार्थ आहे. तुझा आतून परमार्थ काय करायचं आहे? नको ते भक्षण करतायत, नको ते शरीरामध्ये टाकतायत आणि महाराज ते म्हणतायत की आम्ही आमचं मन देवाजवळ आहे. वरपंगा भाव घेऊन काय कामाचं आहे? या मनुष्य देहाला आलेल्या जीवानं भक्ती केली पाहिजे. जर भक्ती केली तरच तो देवापर्यंत जाईल. आणि त्याकरता महाराज योग्य सद्गुरूंची गरज आहे. योग्य सद्गुरू जीवनात जर उपलब्ध झाले नाहीत तर महाराज ती भक्ती काहीच, महाराज ती माणूस तो भक्तीच्या मार्गाला येतच नाही. कारण ज्यांच्या संगतीमध्ये बसणार होतो आपण, ज्यांच्या संगतीमध्ये बसतो ते महाराज ती संगती योग्य की अयोग्य हे महाराज जीवाला ठरवण्याचा अधिकार आहे. हो, आपण ज्यांच्या संगतीमध्ये बसतो त्या संगतीमध्ये बसल्यानंतर ते आपला उद्धार करून देतील की नाही हे त्या जीवाला कळलं पाहिजे. आणि ते कळतच, अशात कुठलाच अडाणी जीव नाहीये. आणि तसं पाहायला गेलात महाराज प्रत्येक जीवानं महाराज ठरवलं पाहिजे की मी ज्या संगतीमध्ये बसतो ते साधू संत महाराज देवापर्यंत पोहोचवतील, एवढा फक्त त्यांच्यावर दृढ विश्वास पाहिजे. कारण विश्वास जो करी स्वामी बरी सत्ता राहिली अंता मग कोठे. ज्यांच्या संगतीमध्ये आपण बसणार आहोत ते साधू संत सद्गुरू महाराज महाराज ते आपल्याला एका इच्छित स्थळावर आपल्याला नक्कीच पोहोचवतील. तसं जर पाहायला गेलं तर माझा मगाचा मुद्दा असा होता की भक्ती करायची कोणाची? हो, तर भक्ती ज्यांची करायची की जो सुखरूप आहे अशा देवाची आपण भक्ती केली पाहिजे. मग असा कोणता देव आहे? सुखरूपाईसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. माझ्या पांडुरंगासारखा दुसरा सुख देणारा देवच नाही हे म्हणेल मी. महाराज बरेचसे लोक आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जातात. कशा करता जातात? देहाला महाराज पायाला चटके बसतात, जेवायला अन्न कधी कधी मिळत नाही, भूक लागते, डोक्यावर सूर्य तापलेला असतो, तरी पण महाराज माझा वारकरी पंढरपूरची वारी करतो. कशा करता करतो? कारण त्याला वाटतं की माझा पांडुरंग मला भेटणार आहे, मला तो सुख देणार आहे. आणि मला सुख नाही देणार तर मला बघितल्यानंतर त्याला आनंद होणार आहे आणि त्या भक्ताला बघितल्यानंतर देवाला सुद्धा आनंद होणार आहे. इतकी अभिलाषा धरून तो वारकरी पंढरपूरला जातो. कशा करता जातो? तर सुख मिळावं. सुख जसं बघायला गेलं तर मानवी जीवनामध्ये सुख नाहीच. हो, मानवी जीवनामध्ये सुख नाही. प्रत्येकाने जरी ठरवलं की बाबा मी सुखी आहे, मग मी खाऊन पिऊन सुखी आहे, पण कुठं ना कुठं तरी दुःख लपलेलंच असतं. तसं जर पाहायला गेलं तर मानवी जीवनामध्ये सुखाचं जर पाहायला गेलं तर सुख जवापाडे आणि दुःख पर्वत एवढं येतं. हो, मग त्यावेळेस एकच आठवण येते, घडी घडी आठवण
मानी संतांचे वचन. हो. संत महात्म्यांनी सांगितलेल्या पावलावर जर आपण पाऊल ठेवून जर चाललो तर महाराज आपल्या जीवनामध्ये भक्ती नक्कीच घडेल. हो. भक्तीचे प्रकार जर सांगायला गेले तर 9 प्रकारच्या भक्ती आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, दास्यम, वंदम, सख्यम, आत्मनिवेदनम, अशा 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत. मग त्यातली आपण कुठली भक्ती करायची हे आपण ठरवलं पाहिजे. आपण जी भक्ती करतोय ती श्रवण भक्ती करतोय. श्रवण भक्तीने देवाची प्राप्ती होईल का? महाराज संतांचा पुरावा आहे, श्रवण भक्तीने देवाची प्राप्ती होईलच. पण ते श्रवण कसं करायचं? ज्ञानोबा म्हणतात मनाच्या कानी ऐकू. मनाचं कान करायचं. आता मनाला कान असतात का हो? मनाला कान असतात का? सांगा की. मनाला कान असतात? कुठे आहेत मनाचे कान? महाराज मनाचे कान म्हणजे काय? तर मनाला एकाग्र करून एका ठिकाणी आणून महाराज त्याने ऐकायचंय. तसं मनाच्या बाबतीत जर सांगायला झालं तर मन हे चपल आहे. तुकोबारायचा प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात मन हे चपल नर आहे निश्चल. ते एका ठिकाणी कधीच थांबत नाही. ते आता जर प्रवचनामध्ये बसला असेल तर महाराज लगेच घरी जात आहे. घरी गाय बांधले का, वासरू बांधले का, वासरू सुटले का, गाईला प्यायला गेले का, अशा अनेक प्रकारचे. बरं घराला टाळा लावून आलोय का, त्या टाळा व्यवस्थित लावलाय का? मध्यंतरी आपल्या गोंदावामध्येच काहीतरी चोर वगैरे आले होते. महाराज लोक सगळ्यांनी जीव मुठीत घेऊन राहिले होते. बरोबर आहे ना? म्हणजे मनाचे संकल्प विकल्प महाराज एका ठिकाणी या जीवाला बसून देत नाही. पण त्या मनाला एकाग्र करण्याची ताकद भक्तीमध्ये, नामस्मरणामध्ये. हो. ती त्या ताकदीने मनाला एकाग्र करायचे. ते कारण ते फक्त एकच करू शकतात, ते म्हणजे नामस्मरण. आणि गुरूंनी दिलेला जो मंत्र आहे तोच फक्त त्याला आकलन करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त कोणी आकलन करू शकत नाही. मन हे माकडासारखं आहे. परंतु ज्ञानोबा एका ज्ञानेश्वरीच्या ओवीच्या माध्यमातून सांगतायत, ते मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, मज देखोनी नमस्कारी, मज सर्वत्र एकात आहे. हो. त्या मनाला एकाग्र करायचं. मी सर्वत्र बसलेलो आहे, मी सर्वत्र वसलेलो आहे. कारण विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. हो. प्रत्येक ठिकाणी दगडामध्ये, मातीमध्ये, जिथे असाल तिथं विठ्ठल आहे. देव तिथं सगळीकडे आहे. हो. एकदा मांडन्य ऋषी लहान होते आणि त्यावेळेस गुरुजींनी त्यांना प्रश्न केला. मांडव्य ऋषी त्यावेळेस सर्व लहान, म्हणजे त्या गुरुकुळामध्ये शिक्षण होतं. अशा कोणत्याही प्रकारच्या शाळा नव्हत्या, संस्था नव्हत्या, काहीच नव्हतं. आणि गुरुकुळाच्या बद्दल तुम्हाला ज्ञात असेल, तुम्ही जुनी लोकात, म्हणजे तुम्हाला गुरुकुल म्हणजे काय ते माहित असेल. आणि त्यावेळेस महाराज त्यावेळेस गुरुजीच म्हणायचे, गुरु म्हणायचे. आता सर, गुरुजीच सांगतोय आम्हाला सर म्हणा. हो. मॅडम म्हणतात आम्हाला मॅडम म्हणा. हो. कशाचे मॅडम ना कशाचे सर असो. त्यावेळेस ते गुरु होते. गुरु वर्गामध्ये आले. शिष्य ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी आले. आणि महाराज सर्व शिष्यांना जवळ बोलावून विचारलं की बाळांनो, जगात मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि माझ्या जर कोणी प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्याला मी 2 सफरचंद देतो. बर म्हटले. या जगात देव कुठे? हो. बस एवढाच प्रश्न होता त्यांचा. आता तुम्हाला मी विचारतो, या जगात देव कुठे आहे? महाराज एक शिष्य उठला, गुरुजी या जगात देव कुठं नाही याचं तुम्ही उत्तर द्या, मी तुम्हाला टोपला भर सफरचंद देतो. काय बुद्धिमत्ता असेल. या जगामध्ये देव प्रत्येक ठिकाणी आहे. कणाकणामध्ये देव आहे. जिथं पाहाल तिथं देव आहे. हो. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना थोडासा अहंकार झाला होता. गडाची पाहणी करत असताना रामदास स्वामी समवेत होते. रामदास स्वामी समवेत असताना विचारलं की या जनतेकडे पाहून
मला एक आनंद वाटतो आणि या मी माझ्या रयतेला उपाशी मरू देणार नाही. बस एवढाच थोडासा अहंकार झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये. महाराज थोडासा अहंकार झाल्यानंतर रामदास स्वामींच्या लक्षात आलं. महाराज जवळच असलेल्या दगडफोड्याला बोलवलं, म्हटलं इकडे हा दगडफोड. आणि महाराज दगड फोडल्यानंतर महाराज त्याच्यामधून एक छोटीशी बेडकुली उडाली, बाहेर गेली. दगडा पाषाणाची पोटी दुर्दुर तयामुखी चारा कोण घाली. आणि महाराज ती बेडकुली उडून गेली. आणि मग महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आपण म्हणजे जाणता राजा होता. त्यांच्या लगेच लक्षात आलं की रामदास स्वामींनी हे का करून दाखवलं. महाराज त्या दगडाच्या पोटी असलेल्या बेडकीला कोण अन्न पुरवत असेल, कोण पाणी पुरवत असेल. महाराज रामदास स्वामींनी उत्तर दिलं, महाराज तुम्ही जर म्हणताय की माझ्या रयतेला मरू देत नाही, पण महाराज तुमच्या रयतेच्या आधी विचार करणारा या जगाचा मालक कोणीतरी आहे. आणि मग तो देव कसा आहे. त्याला तर रूप नाही, रंग नाही, कोणत्याच प्रकारचं त्याला वर्णन नाही करू शकत आपण. मग तो देव कसा आहे. महाराज तो देव चतुर आहे. चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटा सकळामणी धन्य तुझी विठोबा. असा तो चतुर देव आहे. तो देव सुंदर आहे. कसा सुंदर, किती सुंदर आहे तो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. इतका सुंदर आहे, ज्याच्या पुढे रवी शशी सुद्धा, रवी म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र, हे सुद्धा लपून राहतात. इतका सुंदर आहे. आणि त्या देवाची भक्ती ज्ञानोबा आपल्याला करायला सांगतायत. त्या देवाची सत्ता किती आहे. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म जाणून सर्वेश्वर पूजनाचे. गतीर भरता प्रभू साक्षी निवासा शरणम सरुदत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमेपेयम. असा तो प्रभू परमात्मा. एवढी त्याची शक्ती आहे, एवढी त्याची ताकद आहे. आणि असा असलेल्या प्रभूची भक्ती आपल्याला ज्ञानोबा करायला सांगतात. पै भक्ती मी एकी जाणे हे ते साने थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलती या परी. अशा देवाची भक्ती ज्ञानोबा करायला सांगतायत. मग अशी भक्ती केली कोणी. महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा देवाची भक्ती केली. महाराज विटेवरून देवाने खाली उडी मारावी. माझ्या नामदेवरायानं भक्ती करावी, माझ्या जनाबाईने भक्ती करावी. महाराज जनाबाईने इतकी भक्ती केली, इतकी भक्ती केली की महाराज शेणी थापायला देवाने मदत करावी, दळण कांडण करायला मदत करावी. आपल्याला सर्वांना सुरू आहे. मी फक्त आपल्याला थोडासा स्पर्श करून जातो. ज्ञानोबारायांना मांड खाऊ घालण्यापर्यंत देवा भक्ती केली ज्ञानोबारायांनी. देवाची भक्ती चोखोबारायांनी केली. किती चोखोबारायांनी भक्ती केली सांगू, ऐकायचंय तुम्हाला. महाराज चोखोबाराय पंढरपूरला जायला निघाले. चोखोबारायांची पत्नी बाळंतीण होती. महाराज पत्नीला विचारलं चोखोबायांनी, जाऊ का ग मी वारीला. हो विचारलं. संसारिक जीव म्हटल्यानंतर आपल्या पत्नीला विचारण्याचं कर्तव्य आहे. असो, परंतु महाराज चोखोबारायांची पत्नी सुद्धा धार्मिक असल्या कारणामुळे चोखोबारायांना तिने नाही अडथळा आणला. म्हणले जावा महाराज, नाही तुझं बाळंतपण पण जवळ आलेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीत तुला एकटीला नाही म्हटले, एक काम करा, तुम्ही ज्या रस्त्याने जाणार आहात त्या रस्त्याला आपल्या आत्याबाई सुद्धा आहे, त्या आत्याबाईने फक्त निरोप द्या. चोखोबारायांची बहीण, पूर्वीच्या काळी कोणाला आत्या बहिणीला अक्का म्हणायचे, आत्या म्हणायचे. ठीक आहे म्हणलं, तुम्ही म्हणताय तसं. चोखोबाराय वारीला निघाले. वारीला निघाल्यानंतर महाराज वारी आत्याबाईची घर ओलांडून पुढे निघून गेली, तरी चोखोबारायच्या लक्षात नाही का निरोप सांगायचंय म्हणून. परंतु महाराज त्या जगाचा जाणता होता. त्या जगाच्या मालकाला झोप लागली असेल का हो. इकडे चोखोबारायांचं बाळंतपण सुरू झालं. आणि महाराज बाळंतपण सुरू, जसं कळा यायला सुरुवात झाली तसं महाराज जगाच्या मालकानं चोखोबारायांच्या घराच्या समोर येऊन दरवाजावर थाप मारली.
थाप मारल्याबरोबर महाराज आतून आवाज आला, कोण? म्हणे आत्याबाई आले. महाराज चोखोबाईच्या रायाच्या पत्नीनं महाराज पोटाला हात देत देत महाराज दरवाजापर्यंत जाता येत नव्हतं तरी कशा बशा पोहोचल्या. दरवाजा उघडला. उघडल्यानंतर महाराज आत्याबाईंना पाहिलं आणि मिठीच मारली. म्हणले लगेच दिंडी पोचली पण नसेल ना, तुम्ही लगेच घरी आल्या? म्हणले हो, दादाने मला तसा निरोपच जसं पुढे माणसं जातील तसा निरोप मला पाठवला, तसेच मी लगेच लगबगीने आले हो. आणि महाराज त्या चोखोबाराच्या पत्नीचं बाळणपण देवानं करावं एवढं भक्तीचं टोक चोखोबारांचं पोचलेलं होतं. चोखोबाराय वारी करून घरी आले. आणि महाराज घरी आल्यानंतर त्याच वेळेस महाराज आत्याबाई सुद्धा चोखोबारांच्या आल्या, बहीण आल्या आणि बघितलं. त्यावेळेस महाराज देवाला वाटलं आत्याबाई आले म्हणजे माझं काम संपलं, जो देव तिकडूनच लुप्त झाले. तेव्हा चोखोबारांच्या पत्नीने विचारलं, का ताईसाहेब तुम्ही आता आल्या? म्हटले हो, दादाने निरोप दिला. अहो मग इथं होते ते कोण होते? आणि मग महाराज चोखोबाराच्या पत्नीच्या आणि त्या बहिणीच्या लक्षात आलं की प्रत्यक्ष भगवंतानं येऊन माझं बाळंतपण केलं. आणि मग महाराज चोखोबारांच्या डोळ्यातून आश्रू आले. काय माझे भक्तीचं टोक असेल की माझ्या देवानं, माझ्या पांडुरंगानं माझ्या बायकोचं बाळंतपण करावं. बाळ ते किती घाण असतात, त्याचा वास सुद्धा घेवत नाही. महाराज ते बाळात सुद्धा देवाने धुतले. इतकं भक्तीचं टोक. मग ती भक्ती ज्ञानोबा तुम्ही आम्हाला करायला सांगतायत. पण भक्ती मी एकी जाणे, ती भक्ती ज्ञानोबा तुम्ही आम्हाला करायला सांगतायत. मग आपण भक्ती करतो कशी? आपण देवपूजेला बसलो, देव काढले बा तामानामध्ये. हो, तामानामध्ये देव काढल्यानंतर हळूच आवाज, ए चहा झाला का? मग महाराज ते देवाला पुसायला सुरुवात. त्याला गंध लावतो. अरे आवर लवकर, मला जायचंय ना. महाराज तेवढ्यातच लांबून कुत्र येतं, कशात तरी तोंड घालतं. महाराज देवच फेकून मारत. असले सुद्धा आहे ती. ही भक्ती नाही होत. भक्ती अंतःकरणापासून केली पाहिजे. जर अंतःकरणापासून भक्ती करत असेल, भक्ती करणं म्हणजे काय? नामस्मरण करणं. सततम कीर्तयन्तो माम यतन्तच्च दृढव्रता. ही भक्ती, हे नामस्मरण. नामस्मरण हेच भक्ती आहे. ती भक्ती आपण केली पाहिजे. ती भक्ती जर आपण केली तर महाराज देव सुद्धा तुमच्या सोबत उभा राहील. पण त्याला ओळखण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. आपल्या सोबत देव असतो. मी एका सुंदर महात्म्याचं कीर्तन ऐकलेलं आहे. पांडुरंग महाराज घुलेच मला वाटतं. बाबा बोलत असताना म्हणतायत की तुमच्या सोबत देव येतो, तुमच्या सोबत देव बसतो, परंतु एखादी गोष्ट चुकीची होत असेल तुमच्याकडून तर महाराज दोन प्रकारे सांगतो. कर, पहिले सांगतो कर. पण महाराज चुकीचं वाटलं, मनालाच कुठेतरी चुकीचं वाटतं ना, ही गोष्ट आपण चुकीची करतोय. महाराज तोच सांगतोय नको करू. महाराज तोच देव आपल्याला जाणीव करून देत असतो वेळोवेळी की ही गोष्ट तू करू नकोस, ही चुकीची आहे. म्हणजे देव आपल्या भोवती प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी देवाचा अंश कुठे ना कुठे आपल्या भोवती फिरतोय, परंतु आपल्याला त्याची जाणीव नाही. कारण आपल्याकडे त्याला ओळखण्याची पात्रता नाहीये. देवाला ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे नाही, ती दृष्टी संतांकडे आहे. मग आता संतांना ओळखण्याची दृष्टी आपल्यामध्ये नाही. आज महाराज बरेचसे लोक साधू, म्हणजे साधूचं वेश घेऊन आपल्या दारोदार फिरतायत. अंगी लावून या राख, डोळे झाकून करते पाप, असे बरेचसे साधू आपल्यामध्ये वावरतात सुद्धा. आणि आपण महाराज त्या खोट्या साधूंनाच आपण म्हणतो नाही हे साधू येते, हे देवा, पण त्यांना जवळ घेतात. महाराज चोरी करून निघून जातात. महाराज साधू कोणाच्या घरी येत नाही. ते साधू तुमच्या जवळ असतात, परंतु ते तुम्हाला बोलवत सुद्धा नाही इकडे ये. फक्त त्यांना ओळखायचं कसं, त्याचा उपाय सांगतो. साधू महाराज तुम्हाला ओळखता येणार नाही. ती त्याकरता तुमची नामाची पात्रता वाढली. लक्षात घ्या, नामाची पात्रता वाढली की महाराज ते साधू महात्मे तुमच्या जवळ आपोआप येतील. आणि आपोआप येतील आणि तुम्हाला उपदेश करून जातील. जसं तुकोबारायांना जर पाहायला गेलात तर महाराज सद्गुरू लाभले नाहीत, परंतु स्वप्ना माझी जगद्गुरु तुकोबारायांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. आणि महाराज बाबाजी चैतन्य तुकोबारायांचे गुरु झाले. कशामध्ये? स्वप्नामध्ये. कारण जगद्गुरु तुकोबारायांची नामाची पात्रता इतकी वाढली होती की महाराज
सद्गुरूंना त्यांच्याकडे यायला वेळ नव्हता म्हणून स्वप्नात आले. हो. तसं आम्हाला सुद्धा सद्गुरू स्वप्नात भेटतील किंवा तुमच्या अवतीभोवती सुद्धा येतील, पण तुम्ही नामाची तुमची जी कोटी आहे ती वाढवा. म्हणजेच भक्ती करा. पै भक्ती मी एकी जाणे, येते साणे थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतिया परे. त्रेतायुगामध्ये महाराज एक साध्वी आयुष्यभर कृष्णाचं भजन केलं. हो, आयुष्यभर कृष्णाचं भजन केलं. महाराज तिच्या ध्यानी मनी स्वप्नी कृष्णच. हो, आणि महाराज तिच्या अंतकाळीचा वेळ जवळ आला. जसा वेळ जवळ आला तशी महाराज ती एका आंब्याच्या झाडाच्या खाली बसली. कृष्ण मला भेटेल, कृष्ण मला भेटेल एवढीच इच्छा. हो, आंब्याच्या झाडाखाली बसल्यानंतर महाराज ती कृष्णाचं नामस्मरण करू लागली. कृष्णाचं नामस्मरण करत असताना महाराज तिच्या अन्न पाणी सोडून दिलं. तिचं शरीर एकदम क्रूज झालं, हाडाला चामडी चिटकली, इतकं शरीर क्रूज झालं. परंतु तिने नामस्मरण सोडलं नाही. परंतु त्याच एका आंब्याच्या झाडावर एक कावळा आणि कावळींचा संसार होता. आणि महाराज कावळीन गरोदर होती. कावळीने सांगितलं आता मला उडता येणार नाही, कारण मला अंडी द्यावी लागतील, त्यामुळे एखादा अंड कधी कधी आकाशातून हवेच्या मार्गातून खाली जमिनीवर पडू शकतं, म्हणून मी आता उडू शकत नाही. तुम्ही आता मला काय करा की मला तुम्ही अन्न आणून द्या, मी आता इथे एका जागी या ठिकाणी अंडे घालेल. कावळा म्हणला ठीक आहे. महाराज कावळा दूरवर उडत उडत जाऊन पाहतोय, कुठंच त्याला मांसाचा गोळा दिसला नाही. घरी आल्यानंतर पाहिलं, बायकोला सांगितलं अगं मी संपूर्ण आपल्या परिसर धुंडाळून पाहिला, पण कुठंच एखादा जनावर सुद्धा मेलेलं आढळलं नाही ग. म्हणले आता मला भूक जोराची लागली. आणि महाराज सहज खाली पाहिल्यानंतर महाराज एक स्त्री कृष्णाचं नामस्मरण करत असलेली कावल्याने पाहिली महाराज. आणि महाराज कावल्याने लगेच महाराज कावळा म्हणला चला आपला अन्नाची सोय झाली. आपण खाली आपल्या जवळ इतकं अन्न असताना आपण इकडं तिकडं का फिरत होतो. आणि महाराज कावल्याने त्या स्त्रीच्या येऊन मांडीवर लचका तोडला. हो, लचका तोडल्यानंतर महाराज असह्य वेदना झाल्या, परंतु शरीर अन्न पाणी नसल्या कारणामुळे महाराज जरा सुद्धा हललं नाही. जसं मूर्छित पडावं, मेल्यासारखं पडावं. शरीरामध्ये प्राण होता, परंतु भगवंताचं नामस्मरण चालू होतं, परंतु कावळ्याला हकलण्या इतक्यात सुद्धा एवढी ताकद सुद्धा त्या महाराज त्या स्त्रीमध्ये नव्हती. हो, आणि महाराज त्या कावळ्याने लचका तोडला, कावळीने खाऊ घातला, महाराज पुन्हा लचका तोडला. असं दिवसेंदिवस होत गेलं. महाराज संपूर्ण शरीर कावळ्याने खाऊन टाकलं. फक्त महाराज ज्यावेळेस महाराज कावळ्याने डोळ्याजवळ फक्त त्या बुबुलाला तोच मारणार, तेवढाच महाराज आतून आवाज आला, हे कावळ्या मी भगवंताचं कृष्णाचं नामस्मरण करत होते रे, मला त्या कृष्णाला माझ्या ह्या डोळ्यांनी पाहायचंय, तेवढे फक्त डोळे खाऊ नकोस, बाकी तुला माझं शरीर पूर्ण कुठे काय असेल मांस ते संपूर्ण खा, पण माझे ते डोळे खाऊ नकोस. महाराज त्या स्त्रीचं नाव आहे राधा. काय भक्तीचं कोट असेल, एवढी उच्चता भक्तीमध्ये. महाराज त्या भगवंताला पाहण्याकरता त्या राधेने सुद्धा संपूर्ण जीवन घालवलं. का एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली की महाराज तिला स्वतः भगवंत विमानामध्ये घेऊन गेले. हे भक्तीचं उच्च कोट महाराज राधेचं होतं. तशी आपल्या जीवनामध्ये भक्ती घडली पाहिजे. पै भक्ती मी एकी जाणे, हे ते साने तोरण म्हणे. कारण भक्तीमध्ये जर पाहायला गेलं तर कोणीच मोठं नसतं. भक्ती करणारा भक्त आणि देव हा मोठा नाही. भक्ती करणारा भक्त याने स्वतःला जर मोठा म्हटलं तर महाराज ती भक्ती मी भक्त आहे, मी भक्त आहे, मी आला तिथंच तो मेला. हो, म्हणून भक्ती करत असताना मी भक्ती करतोय कधीच म्हणायचं नाही, तो भक्ती करवून घेतोय. अशा आशेने राहायचं आणि देवाचं सतत नामस्मरण करायचं. सतत देवाचं नामस्मरण केल्यानंतर महाराज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपली कुंडलिनी शक्ती जागृत होईल. पण त्याकरता जरी नामस्मरण आपल्याला जीवनामध्ये जर पाहायला गेलं तर महाराज हे आजचं कलियुगातलं जीवन आहे, हे धावपळीचं जीवन आहे. धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला नामस्मरण करता येईल असं नाही, पण सकाळी जरी 10 मिनिटं, रात्री झोपताना 10 मिनिटं असं नामस्मरण केलं ना तरी चालतं. आपण मी जसं सांगितलं श्रवण कीर्तन श्रवण हे आपण करतोयच,
ही पण एक प्रकारची भक्ती आहे. या भक्तीनं पुण्य कमवता येईल, देवापर्यंत जाण्याचा मार्ग वाढेल. पण नामस्मरणाने देवापर्यंत जाण्याचा मार्ग कमी होईल आणि देवापर्यंत आपण चट पोचू. असो पै भक्ती मी एकी जाणे येते साने थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलती या परी. आपण सर्व या ठिकाणी पाहुणे आहोत, कारण आपल्याला कधी ना कधीतरी जावं लागणार आहे. कोणी इथे अमरपट्ट्या घेऊन आलेलं नाही, पण आपण पाहुण्यासारखंच राहिलं पाहिजे. हे माझं ते माझं म्हणून जगलं तर महाराज काही उपयोग नाही. असो जसं मला बोलता आलं, माझे गुरुवर्य सुरेश महाराज पाटील बेलवलीकर यांच्या मार्गदर्शनाने, त्याचप्रमाणे ब्रह्मलीन वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी हरिभक्तपरायण दादा महाराज राणे यांच्या मार्गदर्शनातून जे मला ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जसं मला बोलता आलं यथामती यथाशक्ती ते मी बोलण्याचा प्रयत्न केला. एखादं वाक्य माझ्या मुखातून चुकीचं गेलं असेल तर ते माझा दोष म्हणून माझं मला परत करा, आणि योग्य जे असेल ते महाराज माझ्या सद्गुरूंची आशीर्वाद म्हणून, तसेच माझ्या पांडुरंगाची सेवा म्हणून, ती सेवा प्रसाद म्हणून तो आपल्या पदरात पाडून घ्या. करवली तैसी केली कटकट वाकडे कनिट देव जाणे, कोणा कारणे झालासे निर्माण देवाचे कारण देव जाणे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धीसे केले, माझे ते उरले पायिकपण. सर्व माझा काळ तुझिया चिंतने, काया वाचा मने सहित देवा. असो झालेली सेवा पांडुरंगा चरणी, माझ्या गुरुवारांच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथंच पूर्णविराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. बोलो रे बाई सब संतन की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.